बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी। माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट प्रश्न केलेला आहे। हायकोर्टाने स्थगिती दिली तर कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं, पण तसं न झाल्यास कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरच्या भेटीत अजित पवारांना विचारल्याची भाजपच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर सध्या टांगती तलवार आहे। सरकारी सदनिकांच्या घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणात कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे, 10,000चा दंड ठोठावलेला आहे आणि कोर्टाने त्यांची ही शिक्षा कायम ठेवलेली आहे। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी या दोन्हीवरती टांगती तलवार आहे। या पार्श्वभूमीवर आज अजित पवार माणिकराव कोकाटे यांची भेट घेणार आहेत। जर हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांचं मंत्रिपद वाचू शकतं, पण तसं झालं नाही तर पुढे काय करायचं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासंदर्भात आणि त्यांच्या संभाव्य त्यांच्यावरच्या कारवाई संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली आणि काय सूर पाहायला मिळतोय मुख्यमंत्र्यांचा? माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात बोलायचं तर सदनिका घोटाळ्यासंदर्भात जी त्यांना शिक्षा झालेली आहे ती आपल्याला कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठंतरी अजूनही त्यांच्या संदर्भात त्यांच्या मंत्रिपदासंदर्भात आपल्याला सध्याला टांगती तलवार ही पाहायला मिळते आहे। एकूणच भाजपच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही आपल्याला माहिती मिळते आहे की अजित दादांना प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांकडनं विचारण्यात आलेला आहे की जर का या संदर्भात खातं जर का कोणाला द्यायचं असेल तर कोणतं नाव पुढे असणार आहे। एकूणच या संदर्भात हायकोर्टात जर का ते गेले तर स्थगिती देखील मिळू शकते। अशा वेळी कोकाटेंसंदर्भातला काय निर्णय घ्यायचा हे देखील अजित पवार यांना विचारलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच या संदर्भातला पर्यायी विचार सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातल्या अडचणी ज्या आहेत त्या सध्याला आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। नेमकं आता माणिकराव कोकाटे हे हायकोर्टात जातात का आणि स्थगिती जर का मिळाली तरच या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो, नाहीतर पर्यायी मंत्री किंवा मग पर्यायी जो व्यक्ती आहे त्या संदर्भातली खाती जी आहेत ती आपल्याला वर्ग होताना पाहायला मिळेल आणि ती नाव कोण असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, मुख्यमंत्र्यांची तर भूमिका स्पष्ट झाली आहे, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी भूमिका काय आहे? आज अजित पवार आणि कोकाटेंची भेट होणार आहे, त्याबद्दल काय अपडेट्स आहेत? नक्कीच या संदर्भात भेट देखील होणार आहे। मात्र हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे हे जाऊ शकतात। अद्यापपर्यंत निर्णय झाला आहे का तशा संदर्भातली कोकाटे यांच्याकडनं देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली नाही आहे। मात्र अजित पवार यांच्याकडनं प्रयत्न जे आहेत कोकाटे यांचं मंत्रिपद वाचवण्याचे ते देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। एकूण अजित पवार आज सकाळी मुख्यमंत्री यांची देखील आपल्याला भेट घेतल्याचं दिसतं आहे। त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांच्याशी देखील ते बोलताना दिसत आहेत। दुसरीकडे कोकाटे यांच्यावर कुठंतरी पोलिसांकडनं अटक देखील होऊ शकते आणि त्यामुळे हालचाली जी आहेत ते आपल्याला वेगानं होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच जर का या संदर्भात अटक झाली तर कुठंतरी अडचणीचं हे सगळं सरकारला ठरवू शकतं आणि त्यामुळे पर्यायी व्यक्तीचा देखील विचार सध्याला आपल्याला होताना दिसतो आहे। एकूणच मंत्रिपद नेमकी कोणाला द्यायची कोकाटेंच्या जवळची हे देखील अजित पवार यांना विचारण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजित पवार यांच्याकडनं निर्णय अद्याप घेतलेला नसला तरी अजित पवार यांना निर्णय लवकरात लवकर घ्यायला लागेल असं स्पष्टपणे सध्याला तरी दिसतंय। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू याच सगळ्या संदर्भातले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि कोकाटेंमुळे अजित पवारांचा पाय खोलात अडकल्याचं दिसतंय। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे, कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते। त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळीच वर्षा निवासस्थान गाठलं। अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर 15 मिनिटे चर्चा केली। कोकाटेंचा निर्णय अजित पवारांनीच त्यांच्या पातळीवर घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याची माहिती आहे। दरम्यान कोकाटेंसंदर्भात अटक वॉरंट काढावं या मागणीसाठी आज अर्ज करण्यात आलाय। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलाय। तर दुसरीकडे आज कॅबिनेट बैठक होणार आहे। या बैठकीला कोकाटे हजर राहणार का याची उत्सुकता आहे।
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेली 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयानं कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयानं मंगळवारी या संदर्भातला निकाल दिला होता आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघावं यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात अटक वॉरंटसाठी अंजली दिघोळे यांनी अर्ज दाखल केलाय. अंजली दिघोळे यांच्या अर्जावरती न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची कोंडी होऊ शकते, त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान याच सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात पाहूया.